नमस्कार, मी स्वाती. आज आपण अजिंठा लेणी या ठिकाणी जाणार आहोत. अजिंठा लेणी ही ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध अशी आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. निघायला थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही जेवण करूनच आता समोर जाणार आहोत. अगदी निसर्गरम्य ठिकाणी आज जेवणाचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. हा अजिंठ्याचा घाट आहे. औरंगाबाद मार्गे आपण जळगावकडे जातो तेव्हा हा घाट आपल्याला लागतो आणि हा घाट जिथे संपतो त्याच ठिकाणी आपल्याला अजिंठा लेणी ही दिसून येते. अजिंठा लेणी आता इथून सुरुवात झाली आहे. त्याआधी आपल्याला आपली गाडी जी आहे ती पार्क करावी लागेल. त्यासाठी काही टोल आहे तो द्यावा लागतो आणि त्यानंतर इथे गाडी पार्क करून नंतर इथून आपल्याला त्यांच्या बसने जावं लागतं. बससाठी सुद्धा काही तिकीट आहे. या ठिकाणी शॉपिंग मॉलसुद्धा आहेत. खाण्याचा नाश्ता वगैरे हे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर आता आपण जिथे बस यांची थांबते त्या ठिकाणी जाणार आहोत. बसमधून आपण लेणीजवळ आलो आहोत आणि इथे सुद्धा लेणीसाठी काही तिकीट आहे ते आपण आता इथे घेतलं आहे. मुलांसाठी फ्री आहे, एक 15 वर्षाखालील मुलांसाठी. आणि त्यानंतर आपण आता लेणी ही चढायला सुरुवात करूया. अजिंठा लेणी ही डोंगरामध्ये दगडामध्ये कोरलेली आहे, त्यामुळे बघण्यास खूपच सुंदर आहे. या लेणीचं काम इतकं अप्रतिम आहे आणि यावर जी डिझाईन बनवली आहे ती सुद्धा अगदी नॅचरल कलरने ही डिझाईन बनवली आहे. एकसारखी सगळ्या ठिकाणी हिचं काम हे खूप सुंदर असं आहे. अवश्य तुम्ही ही बघण्यासाठी या.
मूर्तीचं आपल्याला एक वैशिष्ट्य या ठिकाणी मी सांगणार आहे की यावर आपण वेगवेगळ्या डायरेक्शननी जर लाईट टाकले तर या मूर्तीचे 3 भाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अशी ही सुंदर लेणी बघण्यासाठी अवश्य या ठिकाणी लेणी बघून झाल्यानंतर एक शॉपिंग मॉलसुद्धा आहे. वेगवेगळ्या अगदी दगडाच्या तुम्हाला वस्तू या ठिकाणी मिळतील. मूर्ती आहेत, काही वस्तू आहेत, काही दिवे आहेत, काही ज्वेलरीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. नक्की बघा आणि अवश्य अजिंठा लेणीला एक वेळेस नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.